मुंबईकरांना पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले जाते, मात्र भांडूपमधील श्रीरामपाडा परिसरातील नागरिकांची वास्तव परिस्थिती काही वेगळीच आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या झळा आणि त्यात पाण्याची तीव्र टंचाई. गेल्या तब्बल 1 वर्षापासून येथील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रोजच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. नळाला येणाऱ्या अत्यंत कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही हंडे आणि बादल्या घेऊन तासनतास रांगेत उभे राहावे लागते. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी अक्षरशः वणवण करण्याची वेळ या नागरिकांवर आली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. गेल्या 10 वर्ष झालं, वर्षापासून पाणी अजिबातच म्हणजे 2-3 हांडे तर मला तर सहजाची असते. माझे मुलं तर गावाला गेले होते या महिन्यामध्ये, तर 2-3 महिन्यापासून तर 2-3च हांडे पाणी भेटते सहसा. सकाळी पहिलं तर सकाळी 5 वाजल्यापासून पाणी होतं, पण आता तर ते 5 वाजल्यापासून तर अजिबातच नाही. पण 1-2 वाजता येते पाणी, तर ते पण 3-4 हांडे पाणी येत होतं. आणि याच्यामुळे तर जास्त आम्ही इकडून तिकडूनच पाणी भरले. आणि आता 1 तारखेपासून थोडंफार पाणी आता वाढले खरं. आणि किती वर्षापासून या समस्येचा तुम्हाला सामना करावा आता 1 वर्ष 1.5 वर्ष झाले ते. आणि पाणी आहे ना, आमचं एक नळावर 16 मेंबर असते. 16 जणांना पाणी पाहिजे असते, पण पाणी एवढी स्लो आहे ना की 2-3 माणसांना पण पुरत नाही ते पाणी. 2-3 हंडे करून सगळे भरतात, पण ते पाणी येतो 2च्या नंतर किंवा 1च्या नंतर आणि खूप पातळ येते. मग आम्हाला काही भेटत नाही, आम्ही इकडून तिकडून घेतो ते पाणी. आधी 1.5 वर्ष आधी पाणी कसं येत होतं इकडे? फोर्स मध्ये यायचं, सकाळी 5ला यायचं आणि संध्याकाळी 5 पर्यंत असायचं. तुमचे स्वतःची नळ आहेत का? हो, स्वतःची ना, म्हणजे एक नळावर 16 मेंबर आहे. आपला विभाग श्रीरामपाडा, ते म्हणजे वार्ड क्रमांक 109. 24 घंटे पहिले पाण्याची लाईन होती, नंतर आता 12 घंटे आली. 12 घंट्याची 4च घंटे झाली. 4 घंट्यामध्ये पण पाण्याचा प्रेशर एवढा कमी आहे, रहिवाशांना खूप प्रॉब्लेम येतो. एक घंटाच पाणी येतं, 1 घंट्यामध्ये पण पाणी एवढं असं भेटतं, ते पाणी म्हणजे आल्यानं सारखंच आहे. तर मग नेमकं या परिस्थितीचा सामना तुम्ही कसं करता? म्हणजे कामावर जायला वगैरे याचा काही परिणाम? पाण्यासाठी म्हणजे घरामध्ये एक माणूस कंपल्सरी पाहिजे जाणार. बाकीचे 3 जण कामाला असणार, तर 1 जण पाण्यासाठी घरी अवेलेबल पाहिजे असतो. या संदर्भात कुणाकडे तक्रारी केली? तक्रार म्हणजे आम्ही सोडलं, लेटर देऊन थकलोय वारंवार देऊन. काय सांगितलं जातं? हा करू, उपाययोजना करू, काहीतरी करू, प्रेशर वाढवू असे बोलता, पण प्रेशर कधी वाढलं नाही. उलट पाण्याचा टायमिंग कमी झाला. पहिली 24 घंटेहून 12 घंटेवर आली, 12 घंटेहून 8 घंटेवर आली, 4 घंटेवर आली. मग पाणीचा प्रेशर काय वाढला नाही. ये लोग का तो खैर 3-4 साल का है, लेकिन 1 साल से तो एकदम नहीं है ये लोग का। अभी कहाँ से ला रहे हो फिर आप पानी? ये लोग उधर से लाते हैं, वो शाखे के इधर से लाते हैं, वो पीछे चाल से नीचे से लेके आते हैं, उधर से नीचे से लेके आते हैं, जो 1 बजे वाला है उसमें से देते हैं हम लोग। एकीकडे मुंबईच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे श्रीरामपाड्यासारख्या परिसरातील नागरिक आजही मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करताना दिसतायत. आता तरी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.